9वी आणि 10वी वर्गाचे शिक्षक होण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असते? तर शैक्षणिक पात्रता असते BA, BCom किंवा BSc किंवा तुम्हाला ज्या विषयाचं शिक्षक व्हायचे त्या विषयाशी संलग्नित पदवी आणि त्यानंतर तुम्हाला करावं लागतं B.Ed म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन. हे झाल्यानंतर ही झाली तुमची शैक्षणिक पात्रता. आता निवड प्रक्रियेसाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा द्यावी लागेल टेट एक्झाम, TAIT नावाची TAIT परीक्षा. मग या परीक्षेत तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या आधारावर तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची आणि नोंदणी केल्यानंतर जास्तीत जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्या पसंतीक्रमानुसार जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि त्यानंतर खाजगी अनुदानित शाळांची निवड तुम्ही करू शकता किंवा त्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते. आता इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की 9वी आणि 10वी साठी TET पेपर 1 किंवा पेपर 2 देणं आवश्यक आहे का? तर बघा 9वी आणि 10वी साठी TET परीक्षा बंधनकारक नसते, ती तुम्ही देण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला 9वी आणि 10वीचं शिक्षक व्हायचे तर तुमचं फक्त ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी प्लस सोबत तुमचं B.Ed आणि निवड प्रक्रिया ही टेट म्हणजे TITच्या माध्यमातूनच होते. TET यासाठी बंधनकारक नाही. अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.